छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनच्या तांदळाचा काळा बाजार होत असताना त्या काळ्या बाजाराचा संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी इथं एका गोदामामधून हा माल जप्त करण्यात आलाय। रेशनचा साठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात येते। संभाजीनगरमधल्या रेशन धान्याच्या या दुकानात काळा बाजार झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या करोडी इथं एका गोदामामधून हा सगळा माल आता जप्त करण्यात येतोय। काळा बाजाराचा संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। करोडी मधला हा सगळा प्रकार आहे। गोदामामध्ये धान्य साठवून ठेवण्यात आलेलं होतं। धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर माल या ठिकाणावरून जप्त करण्यात येतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। करोडी इथल्या गोदामावर पोलिसांनी ज्या क्षणी छापा टाकलेला होता त्यावेळी मात्र तगडा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला होता। रेशन धान्याचा हा काळा बाजार संभाजीनगरमधला। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय हा नेमका प्रकार आहे? लागवीच्या आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरातील करोडी या ठिकाणी जो काही शासकीय धान्य पुरवठा म्हटला जातो तर त्याचा काळा बाजार जो आहे तो या ठिकाणी उघड झालेला आहे। त्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये शासकीय धान्य जे आहे जप्त करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना जे काही मध्यान्ह भोजनामध्ये काही पदार्थ दिले जातात, धान्य दिले जातं, तांदूळ दिले जातात किंवा डाळी दिल्या जातात, तर त्या संपूर्ण जो साठा आहे त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे लेकरांसाठी दिलं जातं मात्र काही जण त्याचा काळा बाजार करतात। तोच प्रकार या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे। पोलिसांनी येऊन धडक कारवाई केली, या ठिकाणी पूर्ण मालही जप्त केलेला आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। करोडी इथल्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे तेव्हाची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।